नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, लहान मुलं ही आनंदाचा ठेवा असतो, किंबहुना मुलं ही देवाघरची फुलं असं संबोधलं जातं. ही मुलं जेव्हा आनंदाचा ठेवा आहे असं म्हटलं जातं तेव्हा त्यांची वाढ, प्रगती, त्यांचं सर्वांगीण दृष्टिकोनातून प्रगती कशी व्हावी, सर्वांगीण विकास कसा व्हावा, आहार विहार या सगळ्याविषयी भरभरून वाचलं जातं, भरभरून ऐकलं जातं आणि भरभरून बोललं जातं. पण याच समाजाची एक वेगळी बाजू आहे. ती बाजू म्हणते की जन्माला आलेल्या मुलापासून सुटका हवी. या मुलांना त्यागलं जातं. त्यागलं जातं असं जेव्हा म्हणतो तेव्हा व्यक्ती, परिस्थिती, समाज कोणतीही गोष्ट याला जबाबदार असू शकते. पण जेव्हा आपल्या आजूबाजूला असलेला हा आनंदाचा ठेवा आहे असं आपण म्हणतो, एखादा वाढता जीव आहे आजूबाजूला आणि त्यापासून सुटका हवी आहे असं जेव्हा म्हटलं जातं आणि ती सुटका परिस्थितीनुसार, सोयीनुसार केली सुद्धा जाते, मग पुढे या त्यागलेल्या मुलांचं होतं काय? त्यांच्या कथा, व्यथा, भविष्य आणि समाज म्हणून आपली भूमिका, हाच आपला एक गंभीर विषय आहे. त्यागलेल्या मुलांच्या व्यथा. मंडळी, एक गंभीर पण तरीसुद्धा समाजामधला एक वेगळा कोन आज आपण उलगडणार आहोत. ही त्यागलेली मुलं म्हणजे नेमकं काय असतं? एक समाजाचा घटक म्हणून जेव्हा आपण वावरतो तेव्हा या दृष्टिकोनातून आपली भूमिका काय असावी? त्यागलेल्या मुलांच्या कथा आणि त्यांचं भविष्य, समाज घटक म्हणून आपली भूमिका, या सगळ्या गोष्टींचा सर्वांकष विचार करूया आजच्या एका वेगळ्या विषयावर. आणि या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते विकास सावंत सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांविषयी आपण जाणतोच, मागच्या भागामध्ये आपण त्यांच्याशी बोललेलो होतोच. विकास सावंत सर हे बालाधिकारी क्षेत्रामध्ये गेले 19 वर्ष कार्यरत आहेत. न्यायदंडाधिकारी या नात्यानं मुलांसाठी चांगले पायंडे, व्यवस्था निर्माण करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे. बाल कामगारांचं पुनर्वसन, त्यांचे प्रश्न, त्यांच्या योजना या दृष्टिकोनातनं त्यांचं मोलाचं कार्य आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा सहभाग आहे. आज त्यांच्याकडून या वेगळ्या विषयाविषयी जाणून घेऊया आणि आपल्या भूमिकेविषयी सुद्धा समजून घेऊया. चला सुरुवात करूया. त्यागलेल्या मुलांच्या कथा, व्यथा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मुळात मुलं ही आनंदाचा ठेवा असतो. हा आनंदाचा ठेवा त्यागावा असं का वाटतं? खरंच कसं होतं की काही वेळेला काही सामाजिक प्रश्नांमुळे, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बहुधा ही त्यागलेली मुलं ही कुमारी मातेंची असतात, की जिथे लग्न झालेलं नसतं पण प्रेमसंबंधातून जुळून एक त्याच्यातून एक जीव निर्माण होतो आणि मग समाजात त्याला ॲक्सेप्टन्स नाही आहे. आपल्याकडे अजूनही नाही आहे या समाजात ॲक्सेप्टन्स. आणि मग अशा वेळेला त्या मुलीचं आयुष्य हा पणाला लावलेलं असतं आणि मग कुठेतरी ती मुलगी ठरवते असं की नाही, आपल्याला आता हे सोडावंच लागेल. आणि अक्षरशः जीवावरती, म्हणजे काय म्हणतो आपण, काळजावर दगड ठेवून तिला तो निर्णय घ्यावा लागतो. हे खरंच आहे. आणि मग हे मूल त्यागलं जातं, त्यांच्याकडून त्यागलं जातं, कारण समाजामध्ये त्याला मान्यता नाही आहे एका बाजूला. आता त्यागण्याच्या पण 2 प्रकार वेगवेगळे आहेत. बरं. एक तर सरळ सरसकट टाकून दिलं जातं. अच्छा. आणि दुसरं म्हणजे कुठे त्यागाची, म्हणजे जिथे सरेंडर त्याला सरेंडर म्हणतात, अशी व्यवस्था जिथे आहे अशा ठिकाणी नेऊन ते मूल दिलं जातं. किंवा मग कुठेतरी पाळणाघरामध्ये, मंदिराच्या ओट्यावरती असेल, किंवा जिथे बालगृह असतात, छोटी छोटी मुलांची असतात, तिथे नेऊन ठेवलं जातं. अशा प्रकारे दिलं जातं. असा हा सगळा प्रकार चालला जातो एखाद्या त्यागलेल्या मुलांच्या संदर्भामध्ये. अनाथ आश्रमामध्ये जी बालकं वाढवली जातात ती अशाच पद्धतीने आलेली असतात असं काही प्रमाणामध्ये म्हणता येईल? हो हो, बऱ्याच प्रमाणामध्ये. म्हणजे जिथे शिशुगृह आहेत, बरं, आणि छोट्या छोट्या मुलांच्यासाठी शिशुगृह आहेत, अशा शिशुगृहांच्या मध्ये जी मुलं असतात ही एकतर ती टाकून दिलेली मुलं असतील किंवा त्यांनी मातेने त्याग केलेली जी मुलं आहेत, अशा प्रकारची 2 प्रकारची मुलं असतात. अशी ही मुलं ह्या गृहांमध्ये आपल्याला दिसून येतात. खरं, एक सामान्य जीवन जगताना किंवा आपण सरळ मार्गे चालत असतो तेव्हा असा प्रश्न पडतो की खरंच हा प्रश्न किंवा ही समस्या एवढी बिकट आहे का, एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे का? नाही, खरंच आहे तसं. कारण काय झालंय की आजच्या घडीला मुलांच्या संदर्भातले हे प्रेमाच्या संकल्पना आणि इतर गोष्टी या खूप वेगवेगळ्या पातळीवर गेलेल्या आहेत. म्हणजे प्रेम सुद्धा घडण्याचं वय सुद्धा अतिशय खाली आलेलं आहे एका बाजूला बघायला गेलं तर. आणि त्याच्यातून ही प्रेमामधून होणारी ही शारीरिक आकर्षणता आहे, या शारीरिक आकर्षणामधून मग त्याची काळजी घ्यावी लागते. हा सुद्धा कोणी त्यांच्याबरोबर चर्चा
केलं नाही. आपल्याला हा मुद्दा खरंच बघायला पाहिजे की मुलांच्या सोबत आपण या गोष्टींवरती कधीच चर्चा करत नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते मग त्यावेळेला काळजी काय घ्यावी हे काहीच माहीत नसतं, मुलांच्या लेखी तरी माहीत नसतं आणि त्या प्रेमाच्या सगळ्या ओघामध्ये ते वाहून गेलं जातं आणि मग त्याच्यातून ते मुलाचा जन्म होतो. बरं, सोय अशी आहे की जेव्हा आपण कन्सिव्ह केलेलं असतं म्हणजे जेव्हा गर्भधारणा झालेली असते, ह्या गर्भधारणेच्या नंतर साधारण 3 महिन्याच्या आत त्याला अबॉर्शन करता येतं. पण मग त्यावेळेला कुठेतरी ती आनाभाका झालेल्या असतात आणि मग कुठेतरी कोणीतरी सांगितलेलं असतं, एक वचन दिलेलं असतं आणि ह्या सगळ्या प्रकारामधून मग एक आशा निर्माण, त्या स्त्रीमध्ये एक आशा निर्माण झालेली असते आणि मुळातच स्त्रीला त्या मातृत्वाची आणि त्याची ती एक जाण असणं आणि त्याच्याबद्दलचं ते एक तिच्यामध्ये भावनात्मक जो बदल झालेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ती सुद्धा त्याला सहजासहजी तयार होत नाही आणि जेव्हा हे सगळं कळतं त्या मुलीला की हे आपल्याकडे असं झालेलं आहे आणि तेव्हा मग काय होतं की मग ती मुलगी ती वेळ निघून गेलेली असते अबॉर्शनाची आणि दुसरा भाग असा आहे की हे सांगायचं कसं. मुलीला सुद्धा तो प्रश्न पडतो की हे सांगायचं कसं. मग बहुतेक वेळा मुली लपवायचा प्रयत्न करतात आणि मग त्या सगळ्या याच्यातून मग केव्हा तरी हे बिंग बाहेर फुटतं आणि त्यावेळेला मग तो वेळ गेलेली असते आणि मग अशा वेळेला तिला मग घरातून तर खूपच त्रास होतो, नाहक त्रास. आणि हा सगळा त्रास केवळ मुलींना होतो किंवा स्त्रियांना होतो, त्या बाबतीमध्ये होतो आणि मग त्यामुळे या सगळ्याची खरं तर प्राथमिकतेनेच काळजी घेतली तर खूप सोपं जाईल या सगळ्या याच्यामध्ये. मग अशा वेळेला एकच पर्याय उडतो की ह्या मुलांना मग कुठेतरी आपण त्यागून द्यावं. अशा वेळेला काही वेळेला काय करतात की हॉस्पिटल्समध्ये डिलिव्हरी, आता ज्या ठिकाणी ही लोक राहतात त्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे डिलिव्हरी होत नाहीत, ते दुसऱ्या शहरामध्ये खूप लांबच्या शहरामध्ये जातात आणि तिथे डिलिव्हरी अशा प्रकारच्या डिलिव्हऱ्या करतात कारण ते समाजाला हे कळू नये, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग. म्हणजे सर तसं बघायला गेलं तर हा प्रश्न खूप बिकट आहे हे लक्षामध्ये येते. तुम्ही मगाशी सुद्धा काही सांगत होता, तुम्ही जेव्हा सांगत असता तेव्हा या कामाचं क्षेत्र जे आहे ते खूप मोठं आहे आणि सजगताही मोठ्या प्रमाणात व्हायला हवी या दृष्टिकोनात तासभर आपण बोलणार आहोत आणि समाजातले आपल्यामधलीच काही लोक आहेत की जे याविषयी खरंच काही करू इच्छितात आणि त्यांची मतं आणि प्रश्न त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. तर तुमच्या परवानगीने पहिला प्रश्न घेते. माझं नाव कश्मीरा संजोग घागरे आहे. माझा प्रश्न असा आहे की या मुलांना टाकून का देतात. मी श्रुती लाड. सर, मी तुम्हाला असं विचारू इच्छिते, टाकून दिलेल्या मुलांवरती शारीरिक व भावनिक परिणाम कोणते होतात. आपण ह्या प्रश्नाला जरा वेगवेगळ्या पद्धतीने तुकडे करून बघूया. एक तर काही वेळेला ही मुलं जी टाकून दिली जाते जन्म झाल्याच्या नंतर ताबडतोबीने टाकणं, म्हणजे त्याला काही क्षण झालेले असतील, काही दिवस आपले तास झालेले असतील किंवा काही दिवस झालेले असतील आणि मग सोडून देणं. आणि दुसरा जो टाकून देण्याचा मुद्दा आहे तो काही वयात आल्याच्या नंतर किंवा सांभाळायला कठीण जातंय आणि म्हणून सोडून दिलं जातंय किंवा शारीरिक किंवा मानसिक विकलांगता असणं आणि म्हणून टाकून दिलं जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मुलांचे टाकण्याचे प्रकार आपल्याला दिसून येतात. आता जर थोडक्यात बघायला गेलं तर जे अतिशय लहान असतं मूल, जे नुकतंच जन्मलेलं आहे, ह्याला जेव्हा टाकून दिलं जातं तेव्हा तर खरं तर शारीरिक त्याच्यावर परिणाम होतोच आणि भावनिक सुद्धा होतो. कारण अशा मुलांना आईची अटॅचमेंट असणं हे खूप महत्वाचं आहे एका बाजूला. शिवाय त्याला लागणारं दूध, त्याला लागणारं पोषण हे मिळत नाही, ऊब आणि ऊर्जा मिळत नाही, हा एक भाग एका बाजूला आणि त्यामुळे तो भावनिक परिणाम होणारच एका बाजूला. दुसरं, ज्या ठिकाणी टाकलं जातं बऱ्याच वेळेला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरणं, कचऱ्याच्या कुंडीत टाकणं किंवा काही वेळेला अशा बऱ्याच केसेस घातल्या की झाडाझुडपामध्ये टाकणं किंवा कुठेतरी गटाराच्या बाजूला ठेवणं, काही बऱ्याच वेळेला असं सुद्धा घडलं की ट्रेनमध्ये सोडून देणं. अशा विचित्र ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याच्या ऐकताना सुद्धा शहारे येतात असे भयंकर. आणि मग अशा वेळेला जी आपली कुत्रे श्वापद असतात त्यांच्यापासून त्यांना त्रास होतो. काही वेळेला असे सुद्धा केसेस आहेत की त्यावेळेला मुलांचे लचके तोडलेले सुद्धा दिसून येतात. बऱ्याच वेळेला अशा सुद्धा गोष्टी घडतात की ते बाळ गपचूप डिलिव्हर केलेलं असतं. त्यामुळे मग ते काही वेळा एकदा तर अशी केस घडली होती की एका हॉस्पिटलमध्ये ती बाई गेली डिलिव्हरी करायला आणि मग तिला लगेच पेनिंग सुरू झालं म्हणून ते बाथरूममध्ये गेली, तिने ती डिलिव्हरी केली आणि वरच्या म्हणजे दुसऱ्या मजल्यावर होती आणि तिने संडासाच्या काचेतून तिला खाली टाकलं. मोठ्या मुश्किलीने ते बाळ वाचलं.
हा सगळा प्रकार त्याच्यातून, त्यामुळे शारीरिक व्यंगता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला तिला मिळालेलं त्या मुलाला न मिळणारं प्रेम, याच्यामुळे जी भावनिकता असते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या मध्ये असुरक्षितता निर्माण होते. ह्या कालावधीमध्ये सुरक्षितता असणं ही खूप महत्त्वाची आहे मुलांच्यासाठी, पण ती नाही आणि त्यामुळे मग त्याला असुरक्षितता त्या बाळाला निर्माण होते. बरोबर आहे. पण सर, हे सगळं जे घडतं, व्यक्ती, परिस्थिती, कोण कशावरती जबाबदार आहे हे खरंच सांगणं आणि उलगडणं कठीण आहे. ती परिस्थिती आणि तो काळवेळ असा सगळा दाटून येऊन व्यक्ती अशी वागते असं आपण गृहीत धरलं तरी सुद्धा यामध्ये काही समुपदेशनाने किंवा कुठल्या एका वेगळ्या गोष्टीतनं, जवळच्या माणसांच्या कोणत्या पाठिंब्याने हे सगळं थांबवता येऊ शकेल? नक्कीच शक्य आहे. म्हणजे माझं स्वतःचं सांगणं असं आहे सगळ्यांना आणि इव्हन शासनाला सुद्धा, की याच्या बाबतीत ही जी प्रक्रिया आहे, सरेंडर करण्याची प्रक्रिया आहे, त्यागण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे, याचा खरा तर प्रसार आणि प्रचार झालेला नाही. त्यामुळे त्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा हे मला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून ह्याला खूप 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 म्हणजे एक प्रोटेक्शन मिळेल आणि आळा बसेल असं. बरोबर आहे. ही जेव्हा मुलं जेव्हा त्यागली जातात तेव्हा पुढे नेमकं होतं काय? त्या माते जी आहे ती अनाम असते? हो, अगदीच खरं आहे की म्हणजे जी त्यागलेली जी मुलं असतात, जी सरेंडर केलेली, आता आपण दोन शब्द वापरूया या सगळ्या प्रकारामध्ये, एक तर टाकून दिलेली मुलं आणि सरेंडर केलेली मुलं. सरेंडर म्हणजे जी कायदेशीर सरकारच्या पद्धतीने जिथं मुलं सोपवली जातात. आता थोडंसं पुन्हा थोडं थांबवते आणि असं विचारते की कायदेशीर मुलं सोपवायची म्हणजे काय? कायदेशीर सोपवायचं म्हणजे असं असतं की मी डिलिव्हरी केलेली आहे आणि आता मला बाळ सांभाळणं शक्य नाहीये या वेगवेगळ्या सगळ्या कारणांच्यामुळे, मग मी अशा वेळेला एक समिती आहे अशा ठिकाणी जाऊन ते बाळ मी त्यांना सरेंडर करू शकतो, देऊ शकतो आणि याला कायद्याचा आधार आहे. आणि अशा वेळेला त्या बाईचं, त्या व्यक्तीचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवलं जातं, अगदी अंतिमपर्यंत, अंतापर्यंत ते गुप्त ठेवलं जातं, कोणालाही सांगितलं जात नाही, समजावलं जात नाही. इतकी गुप्तता या सगळ्या प्राप्तीत राखली जाते. याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. निवन आता जे युवक आहेत, नवे युवती आहेत, या सगळ्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचं लक्षात घ्यायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोचल्या पाहिजेत. कारण प्रेमाच्या आणि शरीराच्या आकर्षणामध्ये ही गोष्ट घडणं आणि त्याला थांबवणं आपल्याकडे खूप कठीण आहे तसं बघायला गेलं तर. त्यामुळे निदान काय घडल्याच्या नंतर काय होऊ नये हे जर आपल्याला सांगायचं असेल तर त्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे, लोकांना त्याची माहिती होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की या कायद्याचा आणि या सगळ्या प्रोसेसचा, प्रक्रियेचा लोकांना माहिती असायला पाहिजे आणि आपण त्याला सांगायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, मुलांपर्यंत बोलायला पाहिजे. हे सगळं बरोबर आहे. पण मग सर, या सगळ्यामध्ये एक लक्षामध्ये येतं की हा संवाद आणि सतत याविषयी समुपदेशन हे आवश्यक आहे. या सगळ्याविषयी त्यातलाच हा एक कार्यक्रमाची कडी आहे, समुपदेशन आणि त्याच्या दृष्टिकोनात दिशादर्शन. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवूया, पण मंडळी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा सखी सह्याद्री, एक वेगळा विषय. शास्त्रीय संगीताला संवादिनीवर साथ करता करता ते सुगम संगीतातले संगीतकार झाले, कारण त्यांना त्यांचं गाणं अगदी जवळून माहिती असायचं. संवादिनी वादक आणि अर्थातच संगीतकार अनंत जोशी. शास्त्रीय संगीत किंवा उपशास्त्रीय सुगम आपण त्याच्याकडे कसं बघतो या गोष्टी. तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल. म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सखी सह्याद्रीचं नोव्हेंबर महिना असल्यामुळे आपण खास विषय सुरू ठेवला आहे, ते म्हणजे लहान मुलांना केंद्रित ठेवून त्या दृष्टिकोनातून आपण दर शुक्रवारी भेटतोय. त्यातलंच आज एक वेगळा विषय आहे, तो म्हणजे त्यागलेल्या मुलांच्या व्यथा. आणि याविषयी सामाजिक कार्यकर्ते विकास सावंत सर आपल्याला समजावून सांगतात. जेव्हा आपण म्हणतो की या मुलांचा त्याग केलेला आहे, माता अनाम आहे आणि मातेला त्याग करण्यासाठी सरकारी पद्धतीने सुद्धा एक संकल्प तिच्या समोर आहे, किंवा जी अनाम पद्धतीने बेकायदेशीररित्या ते त्याग केलेला असतो. पण ही जी मुलं त्यागली जातात, या मुलांचं पुढे काय होतं? एक तर जी टाकून दिलेली मुलं असतात
तर याच्या संदर्भात पोलिसांच्या मार्फत ती बालकल्याण समिती प्रत्येक जिल्ह्याला बालकल्याण समिती आहे जी न्यायिक व्यवस्था आहे मुलांच्यासाठी, त्यांच्या समोर आणली जातात आणि ती मुलं नंतर शिशुगृहामध्ये दाखल केली जातात. हा एक भाग आहे. मग पोलीस त्या दुसऱ्या बाजूने त्या मातेचा शोध घ्यायला सुरुवात करतात. कारण अबॅन्डन, त्याला आपल्या IPCच्या भाषेत म्हणजे भारतीय दंड संहितेच्या भाषेमध्ये टाकून देणं, त्यागणं हा गुन्हा आहे आणि त्याला अबॅन्डन म्हणतात. आणि त्यामुळे मग तो गुन्हा ज्यांनी केला त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली जाते एका बाजूला. दुसऱ्या बाजूला ते बाळ शिशु आधार केंद्रामध्ये, शिशुगृहामध्ये दिलं जातं जिथे त्याची काळजी घेतली जाते. आणि मग त्या बाळाच्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पुढे कायद्याने सुरू होतात त्या बाजूला. म्हणजे असं म्हणता येईल की माता आणि तिचे कुटुंबीय हे सगळेच जण जे आहेत हे गुन्हेगार या सदरामध्ये यावेळी मोडतात. बरोबर. पण जेव्हा सरकारी पद्धतीने जेव्हा सरेंडर केलं जातं, आपण सरेंडर हा शब्द त्याला वापरूया, बरोबर सर? सरेंडर जेव्हा केलं जातं मूल, त्यावेळी मात्र माता, तिचे कुटुंबीय याविषयी माहिती असून सुद्धा तीच प्रकाशामध्ये आणली जात नाही. म्हणजे ज्या वेळेला एखादी स्त्री तिला वाटतं की हे आपल्याला मूल त्यागायचं आहे, त्यावेळेला ते शिशु बाल आधार केंद्रामध्ये जाऊ शकतं किंवा डायरेक्ट बालकल्याण समितीमध्ये येऊ शकतं आणि ते तिथे जाऊन एक ॲफिडेव्हिट केलं जातं. शिशु आधार केंद्र त्याचं ॲफिडेव्हिट करून घेतं आणि मग त्याच्यावरती सही सगळ्या बालकल्याण समितीच्या सदस्यांची सही होते, मातेची सही होते आणि मग ते बाळ आपल्या ताब्यात घेतलं जातं, तिथे ताब्यात घेतलं जातं. त्या ॲफिडेव्हिट मध्ये माता आणि त्या सगळ्या विषयीचा त्याचा उल्लेख असतो, पण ते गुप्त राखलं जातं, अतिशय गुप्त राखलं जातं. कारण ते ॲफिडेव्हिट झाल्याच्या नंतर त्याच्या पुढे 30 दिवसाच्या 60 दिवसाचा एक कालावधी असतो. त्या कालावधीच्या एक प्रक्रिया घडतात. हा 60 दिवसाचा कालावधी मातेसाठी रिकन्सिलेशन परेड असतो की तिला वाटलं की हे बाळ मला परत हवंय तर ती परत घेऊ शकते. इतका कायद्याने चांगला आधार आहे. पण जर हे बाळ टाकून दिलं आणि पुन्हा वाटलं की त्याला ते आपण घ्यावं तर ते शक्य होणार नाही, समजणार नाही आणि ती जर घ्यायला आली तरी तिच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. एका बाजूला हा सगळा भाग आहे आणि म्हणून त्यागणं हा अतिशय सोपा मार्ग आहे जो आपल्या कायद्याच्या आधारामध्ये दिलेला आहे. खरं म्हणजे कायद्याची चौकट जी आहे, जी मोडण्याची कायम भेदण्यासाठी प्रयत्न केले जातात, जर थोडं लक्ष दिलं तर ती कायद्याची चौकट ही आपल्या सुरक्षिततेसाठी आहे प्रत्येक गोष्टी. ह्या केसमध्ये असं झालंय ना, म्हणजे ह्या विषयामध्ये लोकांना माहित नाहीये, मुळातच माहित नाहीये. मला एक आव्हान करावं असं वाटेल ह्या की जे हॉस्पिटल्स आहे, जिथे मॅटर्निटी होम्स आहेत, या डॉक्टरांना आणि सर्वांना हे सांगायला पाहिजे की अशा प्रकार, आणि त्यांना माहित असतं, त्यांना कळतं, काही वेळेला त्यांना कळतं ह्या सगळ्या गोष्टी. काही वेळेला डॉक्टरांना सांगितलं जातं की हे मुलं आम्हाला नकोय, तुम्ही काय, आणि परस्पर असे वेगवेगळे विकायचे धंदे सुद्धा वेगवेगळ्या डॉक्टरांनी केलेले आहेत आणि अशा केसेस घडलेल्या आहेत. अशा डॉक्टरांना आणि अशा लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की ही परिस्थिती, ही प्रक्रिया आहे, हा प्रोसेस कायद्याने ठरवलेला आहे, तर तुम्ही त्यांना ते मार्गदर्शन करा. मग अशा वेळेला हे बाळ टाकलं जाणार नाही, त्याची काळजी घेतली जाईल. आणि खरंच हे नवीन जे जीव आपल्या जगामध्ये, आपल्या समाजात जन्माला येतो, त्याला खरंच जपणं आणि जपणूक करणं आणि शिवाय या कायद्याच्या अनुषंगाने त्याला नवीन घर, नवीन दिशा आणि नवीन पालकत्व मिळवून देण्याची अतिशय चांगली प्रक्रिया, प्रोसेस या कायद्यानुसार होण्याची शक्यता आहे. बरोबर. या दृष्टिकोनातले काही प्रश्न आलेले आहेत ते बघूया, आपण त्यांच्याकडे वळूया. सुनीता मांजरेकर, माझा प्रश्न असा आहे की ज्या मुलांना टाकून देतात, ज्या सोडून जातात, त्यांचं पुढे काय होतं? आता आपण थोडंसं मागच्याच प्रश्नाला धरून ते असं थोडंसं बघू. एक तर काय होतं की जेव्हा टाकून दिलं जातं, मगाशी सांगितलं असं पोलिसांकडून आणलं, तो एक भाग झाला. आणि मग पोलिसांकडून आलेली मुलं जी असतात यांचा टीव्हीवरती आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी केली जाते. एक म्हणजे लोकल पत्र आणि एक नॅशनल न्यूजपेपर, असं दोन्ही. सह्याद्रीवरती पण आपण हो बरोबर, या कार्यक्रमात बऱ्याच व्यक्तींचा शोध होत असतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून ते दाखवलं जातं, सर्वांना हे केलं जातं. आणि जर त्याच्यातून कोणी आलं आणि जर कोणी त्याला क्लेम केलं, मला हे केलं, दावा केला की हे आमचं मूल आहे, तर मग त्या संदर्भातली सगळी छानबीन केली जाते. हे खरंच तुमचं आहे का हे सगळं बघितलं जातं, कागदपत्राची पडताळणी, इतर सर्व गोष्टी केल्या जातात आणि मग ते मूल आईच्या ताब्यात दिलं जातं. जरी एका बाजूने तिच्यावर केसेस चालू जरी असल्या तरी ते मूल आईच्या ताब्यातच दिलं जातं. म्हणजे हे केस कोणती झाली सर की जेव्हा एखाद्या आईने मूल टाकून दिलेलं आहे न सांगता टाकून, किंवा कुटुंबियाने त्यागलेलं आहे आणि पुन्हा त्यांना हवं आहे. अगदी बरोबर. एक
दुसऱ्या बाजूला ते नुसतं दिलं जात नाही, तर ते आईने नेमकं का हे केलंय ह्या सगळ्याचा कारण मीमांसा घेऊन त्या आईला, त्या कुटुंबाला कोणती मदत गरजेची आहे जेणेकरून हे मूल पुन्हा टाकलं जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते. तो एक भाग झाला. हा एक वेगळा भाग झाला. दुसरा भाग जिथे मुलं त्यागली जातात, म्हणजे स्वतःहून आणून दिली जातात, सरेंडर आपण म्हणतो त्याला, अशा ठिकाणी त्या मातेला 60 दिवसाचा रिकन्सिलेशन परत विचार करण्याचा कालावधी आपण त्याला दिला जातो. ह्या 60 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तिला वाटलं की हे आपल्याला मूल परत हवंय तर तिने घ्यावं. मी जेव्हा स्वतः बालकल्याण समितीमध्ये होतो तेव्हा सुद्धा अशा केसेस घडल्या होत्या. आमच्याकडे तर एक केस अशी होती की जवळजवळ 4 महिन्याच्या नंतर ते बाळ अडॉप्शनला गेलं नव्हतं, पण 4 महिन्याच्या नंतर ती आई आली आणि त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. पण नंतर मग ती म्हणाली की माझा नवरा, आमचे नवऱ्यासकट आले होते आणि माझा नवरा आणि मी आम्ही दोघेही तयार आहोत आमच्या बाळाला सांभाळायला. आमची मिसअंडरस्टँडिंग दोघांच्या मध्ये झाले होते, पण आता नाहीये आणि आम्ही दोघेही सांभाळायला तयार आहोत. मग त्यावेळेला त्यांच्या घराचा, त्यांच्या कुटुंबांचा, कुटुंबातल्या व्यक्तींचा आणि मग इतर सामाजिक तिकडच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, त्यांचा स्वतःचा हा सगळा अभ्यास केला गेला आणि मग ते बाळ त्यांच्याकडून लिहून घेऊन मग ते बाळ त्यांना पुन्हा देण्यात आलं, जरी रिकन्सिलेशनचा पिरियड गेलेला असला तरी. कारण त्या बाळाच्या वरती बायोलॉजिकल मदरचा पहिला अधिकार आहे. जर ते अडॉप्शनला गेलेलं नसेल तर, पण जर ते अडॉप्शनला गेलेलं असेल तर ते काढून पुन्हा देता येणं अशक्य गोष्ट आहे. ती देता येणार नाही आणि ते देऊ शकतच नाही, देता येणार नाही. मग हा जो भाग आहे हा अतिशय चांगला भाग आहे, जिथे त्या मातेला काउन्सिल केलं जातं, समजावलं जातं, मार्गदर्शन केलं जातं की कसं हे तुम्ही सगळ्याला बघू शकता. याचा हा सगळा चांगला भाग ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पण त्यागलेल्या मुलांच्या पर्यंत जर ती आई आली नाही परत तर मग ते अडॉप्शन प्रोसेसला जातं आणि अडॉप्शन मधून इतर कुठल्या जे दत्तक घेणारे जे पालक आहेत, इच्छुक पालक आहेत, त्यांच्यासाठी दिलं जातं. बरोबर आहे. समाजाची नेमकी भूमिका या प्रत्येक, तुम्ही आता हे 3 जे मुद्दे सांगितलेत की त्यागणं, सरकारी, बेकायदेशीर आणि मुलं आणि आई या सगळ्यांची अवस्था, समाजाची भूमिका नेमकी कशी असावी ह्या 3ही स्टेप्समध्ये? बरोबर. एक तर असं आहे की जेव्हा जेव्हा एखादं मूल तुम्हाला सापडेल, एखाद्या आजूबाजूला कुठेतरी टाकलेलं असेल, म्हणजे छोट्या मुलांच्या बाबतीत, आपण बाळांच्या बाबतीत बोलतो, अशा वेळेला त्याला अटेंड करावं, लगेच अटेंड करावं. आपण अरे मग ते कायदेशीर केस होईल आणि मग ते कोर्टात जाईल, मग आम्हाला जावं लागेल, असं कुठले तरी एक वावड्या मनामध्ये बांधून आपण त्याला दुर्लक्ष करतो. तसं करू नये. अडीमनामध्ये झालं तरी तुम्ही लगेच त्या बाळाला बाजूला घ्या, उचला आणि 1098ला फोन करा, त्यांना बोलवा, किंवा बाजूचं एखादं शिशुबाल आधार केंद्र असेल त्यांना बोलवा, 103 नंबर जो आहे पोलिसांचा त्याच्यावर फोन करा, म्हणजे जेणेकरून ते बाळ लगेच सुरक्षित होईल. आणि त्याला काही वेळेला कसं होतं की बाळाला जर इन्फेक्शन झालं तर लगेच डॉक्टरी मदत लागते. मग ही मदत पुरवणं गरजेचं असतं. जर तुम्ही ते बाळाला अटेंड नाही केलं ताबडतोबीने तर ते मिळणार नाही. आणि म्हणून समाजातल्या लोकांना, सर्व समाजातील व्यक्तींना मला सांगायचं आहे की तुम्ही असं जर बाळ सापडलं तर ताबडतोबीने त्याला अटेंड करा, समजावून घ्या. एक. दुसरा भाग की मोठी मुलं जी असतात, जी विकलांग आहे, जी शारीरिक विकलांग आहे, मानसिक विकलांग, अशी मुलं बऱ्याच वेळा टाकून दिले जातात. आणि ह्या टाकण्याचा प्रकार कुठे असतो? गर्दीच्या ठिकाणी, बस स्टॉपवर, एसटी स्टँडवर, किंवा मोठे मोठे जत्रा असतात. आम्हाला बऱ्याच वेळेला असं आढळलं की पंढरपूर सारखी किंवा काळूबाईच्या अशा मोठ्या जत्रा ज्या जिथे मोठ्या संख्येने लोक येतात, अशा ठिकाणी ही मुलं, जी मोठी मुलं आहेत, जी विकलांग आहेत, जी शारीरिक विकलांग आहेत, अशी टाकून दिली जातात. आणि मग जत्रेमध्ये त्या मुलांना शोधता येत नाही, ती मुलं स्वतः शोधू शकत नाही. या सगळ्याच्यामध्ये पर्पजफुली ती सोडून दिलेली असतात काही वेळेला. आणि मग अशा मुलांच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून माहिती सुद्धा मिळणं खूप कठीण होऊन जातं, कारण ती मुलं एकतर त्या मानसिकतेची नसतात किंवा त्यांना बोलता येत नाही की ह्या सगळ्याचं समजत नसतं या सगळ्या भागातून. आणि मग अशा मुलांच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला अशी मुलं सापडली तर तुम्ही जसं मगाशी सांगितलं तसं 1098ला फोन करा, जवळच्या बालगृहाकडे त्याला हे करा, किंवा पोलीस स्टेशन ताबडतोबीने तिथल्या तिथे एखादं पोलीस स्टेशन असं. आणि अशी व्यवस्था आपल्या सरकारतर्फे सगळीकडे केलेली आहे. अशा मोठ्या मोठ्या जत्रेंच्या ठिकाणी पोलिसांची बूथ लागलेली असतात, कार्यकर्ते काम करत असतात. अशांची ताबडतोबीने मदत घ्यावी. आपण समाजातल्या जी मोठे व्यक्ती आहोत हे ह्या मुलांच्या बाबतीमध्ये असे सजग असणं गरजेचं आहे. अशी जर आपल्याला गोष्ट घडलेली दिसत असेल आणि असं आपल्याला कळलं तर त्याला इग्नोर करू नये, असं माझं स्वतःचं दुर्लक्षित करू नये. किमान त्याची दखल घ्यावी आणि बाजूच्या कोणाला तरी सांगावं. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये
फोन आजकाल आहेत, मोबाईल सगळ्यांकडे आहेत आणि ह्या मोबाईलवरून 1098 लावायला किती वेळ लागतो, कितीसा वेळ लागतो. हा 1098 एक नंबर लावावा, त्यांना सांगावं, कळवावं की बाबा अमुक अमुक ठिकाणी असं असं आम्हाला दिसलंय. त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं काही करावं लागणार नाही की जेणेकरून तुमचा अतिशय सगळा वेळ जाईल, पण किमान इतकं तरी करावं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये, असं माझं खरंच कळकळीचं. म्हणजे समाजाची भूमिका कोणती असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सर विकास सावंत सर इतके कळकळीने सांगतात की 103 आणि 1098 हे क्रमांक जे आहेत ते मुलांच्या मदतीसाठी सज्ज असतात. माझी भूमिका काय, समाजाचा घटक म्हणून मी काय करू शकतो किंवा शक्याचा विचार करताना फक्त एक फोन कॉल करा आणि त्या दृष्टिकोनातून पावलं जी आहेत ती पुढची माध्यमं उचलतील. पण आपल्याला एक छोटंसं पाऊल उचलायला काहीच हरकत नाही. पुढचा मुद्दा काय आहे तो आपण बघूया. मी राजाराम दत्ताराम लाड. सर, माझा असा प्रश्न आहे की हे बाळ टाकून दिल्याने त्यावर होणारा परिणाम हे टाळण्यासाठी काही कायदेशीर मार्ग आहे का? कायद्याची बाजू काय आहे? बरोबर. कायदा म्हणजे जो बाल किशोर न्याय अधिनियम जो आहे 2006 त्याचं सुधारित आहे 2000, त्याला ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट किंवा जे ॲक्ट असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये जे टाकून दिलेलं आहे किंवा जे त्यागलेलं आहे याला पूर्णपणे परवानगी दिलेली आहे, प्रोसेस आहे आणि त्याला काळजी आणि संरक्षणात अंतर्गत आलेलं मूल असं त्याला म्हटलं जातं. याला म्हटलं जातं. आणि मग त्याच्या पुनर्वसनापासून ते सर्व प्रक्रिया या कायद्याच्या अनुषंगाने आहेत. आणि या कायद्याच्या अंतर्गत सर्व ठिकाणी शिशुगृह, प्रत्येक राज्यात शिशुगृह, जर एखाद्या राज्यात शिशुगृह नसेल तर त्याच्या बाजूच्या राज्यात देखील ते शिशुगृह असतं आणि तिथे ते घेऊन जाता येतं, ते करता येतं. या कायद्याच्या अंतर्गत बालकल्याण समिती जी न्यायिक व्यवस्था आहे, ज्यांना प्रथम न्यायवर्ग दंडाधिकाराचे अधिकार दिलेले आहेत आणि ही समिती या मुलांच्या सगळं पालनपोषणापासून त्याला पुढच्या सगळ्या गोष्टींच्या बाबत भूमिका घेत असते. काय थोडंसं मागे येते ते म्हणजे की एक सरेंडर या मुद्द्याविषयी आपण थोडं प्रेक्षकांना समजावून सांगूया. ते असं की सरेंडर करावंसं वाटणं आणि ते सुद्धा मला जगाच्या भीतीने जाऊ कसं, असं जे मातेच्या मनामध्ये असू शकतं किंवा तिच्या कुटुंबियांच्या, तर सरेंडरसाठी असलेली जागा, ठिकाणं ही तिने शांतपणे शोधून कशी काढावीत, कुठे नेमकं सरेंडर तिला करता येतं? खूप चांगला प्रश्न आहे. एक तर जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण होईल तर त्यावेळेला जवळची जर बालगृह जर तुम्ही बघितलात किंवा शिशुगृह बघितलात आणि तिथे जाऊन जर तुम्ही बोललात तरी शक्य आहे. एक. नंबर 2, जर तुम्हाला तुम्ही कारण त्या ठिकाणावरून जाऊन दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही डिलिव्हरी करणार असाल तर तिकडचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे नंबर असतात, कारण ह्या संस्था त्यांना जाऊन भेटतात आणि त्यांना सांगितलेलं असतं, तर त्यांच्याकडून तो नंबर घ्यावा, त्यांना त्याच्या मदतीबद्दल बोलावं. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला. तिसरा भाग असा करता येईल की त्या प्रत्येक जिल्ह्याला बालकल्याण समिती ही असते, जी त्या जिल्ह्याच्या शासकीय बालगृहामध्ये आठवड्यातून 3 वेळा बसते. तुम्ही जिल्ह्याच्या शासकीय बालगृहामध्ये जर ह्याच्याबद्दल चौकशी केलात तरी तुम्हाला याबद्दल समजून घेता येईल. एक. नंबर 2, जिल्ह्याच्या बालगृहामध्ये जिथे बालकल्याण समिती बसते तिथे बालकल्याण समितीच्या सदस्यांचे नंबर लिहिलेले असतात, ज्याच्यावरती तुम्ही कुठल्याही क्षणी फोन करू शकतात आणि बालकल्याण समितीला हे पूर्ण अधिकार आहेत की ती तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला समजावू सुद्धा शकते. जरी ती न्यायिक व्यवस्था असले, जरी ते प्रथम न्यायवर्ग दंडाधिकारी जरी असले तरी ते तुम्हाला येऊन मार्गदर्शन करू शकतात, अडलेल्या गोष्टीसाठी सांगू शकतात, पोलिसांना तशा सूचना देऊ शकतात. आणि बालकल्याण समितीकडून जर पोलीस तुमच्याकडे येत असतील किंवा इतर मंडळी येत असतील तर तो काही गुन्हा होणार नाही. तो गुन्हा होणार नाही. कारण शक्यतो बालकल्याण समिती काय करते की त्या विभागातली जी शिशुगृह आहेत, जी छोट्या मुलांचं सांभाळणारे जे गृह आहेत त्यांना ही अशा प्रकारच्या सूचना देते आणि ते लोक या सगळ्या बाबतीत, कारण ते एक्सपर्ट आहेत या सगळ्याच्या ह्याच्यामधले, तर ते ह्या सगळ्यातल्या प्रक्रिया पूर्ण करतात. या सगळ्याच्या मध्ये हा कायदेशीर चांगला मार्ग उपलब्ध आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या व्यवस्था, अशा प्रकारच्या प्रक्रिया घडतील त्यावेळेला काळजीपूर्वक या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत, समाजसेवेत काम करणारी बरीच मंडळी आहेत, त्यांचा सहभाग तिथे त्यांचा सहभाग घेता येणं शक्य आहे. किंवा अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बालकल्याण विभागाचं अधिकारी आहेत, त्यांचा सहकार्य घ्या.
ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. आपल्या खेड्यापाड्यांमध्ये किंवा पाड्यांमध्ये असलेल्या आशा ज्या आहेत त्या सेविका सुद्धा या गोष्टीमध्ये त्यांना मदत करू शकतात. अगदी अगदी अगदी. आणि हा अतिशय चांगला मुद्दा तुम्ही केलात, कारण मला असं दिसतंय की त्यांना सुद्धा याचा अवेअरनेस नाहीये. अच्छा. त्यामुळे हा एक अतिशय चांगला मुद्दा उपस्थित आपण करू शकतो की आशाताई म्हणा किंवा अंगणवाडी ताई म्हणा, यांना आपण एक प्रशिक्षित करू शकतो, त्यांना सांगू शकतो. कारण आपल्याकडे गर्भवती माता ते 18 वर्षाच्या मुलीपर्यंतच्या सगळ्यांचं डेटा आणि त्यांच्यावर निरीक्षण आणि त्यांना आहार पुरवण्याचं काम हे अंगणवाडी ताईचं आहे. त्यामुळे जर आपण त्यांना, आणि त्यांना माहीत असतं या सगळ्या गोष्टी, आता लपवून ठेवल्या तर ते कळणं मुश्किल होईल. कारण काय होतं, एकदा कन्सिव्ह केलं हे कळल्याच्या नंतर मुलीला तिथून उचलतात आणि समाजातून दुसरीकडे नेऊन ठेवतात. त्यामुळे त्याच्यात आपल्याला हा भाग करता येणं शक्य आहे की ते आशाताईला कदाचित माहित नसेल, पण कळतं. जसं कळलं तसं त्या दृष्टिकोनातून आणि मग त्याच्या अनुषंगाने ते त्या मुलीच्या आईशी किंवा याच्याशी बोलू शकतील. आणि शेवटचा मुद्दा, अगदी गाव बाल संरक्षण समिती आहेत प्रत्येक गावामध्ये शासनाच्या तर्फे, तर तिथे आपल्याला या सगळ्याचा मुद्दा नेता येणं शक्य आहे, त्यांना अवेअर करता येणं शक्य. खरी गोष्ट आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या पर्यायांचा विचार जो आहे तो प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक आवश्यक आहे त्या प्रत्येक व्यक्तीने करायला हवा. आणि हेच मार्गदर्शन करून घेण्याचा प्रयत्न आजच्या भागामध्ये. घेऊया छोटीशी विश्रांती. बघत रहा सखी सह्याद्री. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसताना आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आईबाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05, गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्यागलेल्या मुलांच्या व्यथा या दृष्टिकोनातनं सामाजिक कार्यकर्ते विकास सावंत सर यांच्याकडून आपण समजून घेत आहोत. सर, या कथा तुम्ही ज्या सांगत आहात किंवा तुम्ही ॲक्च्युअल फील्डमध्ये जेव्हा काम करता तेव्हा रोज एक वेगळी केस तुमच्या समोर असते आणि ती निवडणं आणि त्याच्यावरती मार्गदर्शन करणं रोजच कसोटीची वेळ तुमच्या समोर असते. पण यामध्ये सगळ्यांमध्ये जेव्हा वेगवेगळं बघत असताना या सगळ्यांना तुम्हाला काही सांगावं असं वाटतं की असं झालं होण्याच्या आधीच गोष्टी जेव्हा घडत आहेत आणि काही निर्णय झालेले आहेत. एक वास्तव स्वरूप मी सांगतो की मी मुंबईच्या उपनगरच्या बालकल्याण समितीमध्ये जेव्हा सदस्य म्हणून काम करत होतो, या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे किमान आठवड्याला 4 मुलं यायची. आता जर आठवड्याला 4 असतील तर आपण अंदाज करू शकतो की महिन्याला आणि वर्षाला किती मुलं असतात. महाराष्ट्राचा माझा स्वतःचा अंदाज असा आहे की किमान 4 ते 4.5 हजार मुलं वर्षाला सरेंडर किंवा अबॅन्डन्ड होतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर ही मुलं अशा प्रकारे जर हे केलेलं असेल तर आपल्याला या सगळ्याचा त्याच्या आधीचा विचार करावा लागेल. हे प्रिकॉशन्स घेणं आणि या सगळ्याच्या म्हणजे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने की या प्रेमाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शारीरिक संबंध येणं, शारीरिक आकर्षण येणं आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या हा गुंतागुंत जो आहे हा जर वाचवायचा असेल तर मातेकडे अधिकार आहे की 3 महिन्याच्या आत जर तिला ते अबॉर्श करायचं असेल तर ती करू शकेल एका बाजूला. दुसऱ्या बाजूने आपण खरं तर त्याचं प्रिकॉशन्स कसं घ्यावं हे करत असताना त्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात बरीच साहित्य उपलब्ध आहेत की ज्याचा आपण आधार घेऊ शकतो. पण या सगळ्याच्या संदर्भात मुलांशी, युवकांशी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की कॉलेजमध्ये हा एक कुठे ना कुठेतरी जाणीव जागृतीचा भाग झाला पाहिजे. शाळा कॉलेजमध्ये आणि आपण ही अडी आता आपण बाजूला ठेवली पाहिजेत की मुलांना शिक्षण कसं द्यायचं, जीवन कौशल्य, जीवनाचं शिक्षण कसं द्यायचं हे अडी आता बाजूला ठेवली पाहिजे. कारण आता ते समजण्याचं वय सुद्धा इतकं खाली आलंय ना की ते मुलांना पटकन सगळ्या गोष्टी समजून जातो, माध्यमांच्या आणि सगळ्या गोष्टींच्या मधून समजून जाते या सगळ्याचा. आणि ते आकर्षण असणं हे स्वाभाविकताच असते या सगळ्यातली. मग ह्या आकर्षणाच्या संदर्भातील सुद्धा बोलणं केलं पाहिजे, प्रेमाच्या संदर्भात बोलले केली पाहिजेत, त्या गोष्टी सगळ्या समजून सांगितल्या पाहिजेत, तरच मुलं आपले स्वतःचे निर्णय घेतील ना. नाहीतर निर्णय मुलांना घेणं खूप कठीण होऊन जाईल. 1 नंबर 2
आपल्या घरामध्ये एक वातावरण असं निर्माण झालं पाहिजे की काहीही घडलं तरी तू मला सांग, आम्ही तुझ्या बरोबर आहोत, आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि आम्ही तुमच्यासाठी आहोत. कारण मी एकदा एक गोष्ट वाचली होती आणि त्या गोष्टीच्या अनुषंगाने मला हे असं वाटतं की आपण असं घरामध्ये निर्माण करतो का चित्र मुलांच्यासाठी की मला इतर गोष्टींपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम आहे, तुझ्यावर जास्त प्रेम आहे आणि तुझ्यासाठी आम्ही आहोत, कितीही काही घडू देत तू आधी आम्हाला सांग, आम्ही तुझ्यासाठी. असं जर घडलं आणि अशी जर सुरक्षितता घरामध्ये झाली तर ते मूल नक्कीच ती आहे ती जी मुलगी आहे ती नक्कीच घरामध्ये सांगेल, तिला माहिती आहे काळी आपल्या घरामध्ये सांभाळण्याचं हे आहे म्हणून. आणि मग हे वातावरण खरंच पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी खूप सोप्या जातील. किंबहुना मग कुठे गेले होतेस, मग कशाला असंच केलंस, मग ते केलं, हा भाग होता कामा नये असं मला स्वतःला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे विश्वास हा जो नात्यातला पाया आहे तो घराघरामध्ये जपला गेला पाहिजे, जेणेकरून बरेच धोके, बरेच संकट ही आधीच टाळली जाऊ शकतात. पुढचा मुद्दा काय आहे त्या प्रश्नाकडे वळूया. माझं नाव प्रतीक दीपक भोईर. माझा प्रश्न असा आहे, त्याग केलेले मूल आईस परत मिळू शकते का व ते किती कालावधीपर्यंत मिळू शकते? माझे नाव नागेश शंकर भातडे. माझा प्रश्न असा आहे, बाळ दत्तक घेण्याच्या कोणत्या प्रक्रिया आहेत? एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळ परत मिळण्याचा 60 दिवसाचा कालावधी आहे जो आपण चर्चा केलेलीच आहे त्या सगळ्यांना. पण दुसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्याच्या प्रक्रिया काय, दत्तक घेण्याच्या प्रक्रिया काय. ज्या व्यक्तींना दत्तक मूल हवं असेल अशांनी शिशुबाल आधार केंद्र, शिशुगृह जिथे आहेत तिथे त्यांची नाव नोंदणी करावी लागते. आणि मग अशा ज्यांना दत्तक इच्छुक आहेत अशा पालकांची एक यादी असते, त्याला वेटिंग लिस्ट म्हणतात. ती वेटिंग लिस्ट असते आणि मग अशा पालकांना मग त्यांचा सगळा स्टडी केला जातो, होम स्टडी केला जातो, इकॉनॉमिकल स्टडी केला जातो, आर्थिकता बघितली जाते, त्यांची इच्छा बघितली जाते, मुलगा हवा का मुलगी हवा या संदर्भात थोडी चर्चा केली जाते, थोडं काउन्सिलिंग केलं जातं या सगळ्या संदर्भामध्ये. आणि मग दोघांना अनुरूप असं बाळ दाखवलं जातं. तुम्हाला तिथे जाऊन बाळ चॉईस करायचा अधिकार नाही. हा काही मूल निवडायचा किंवा ह्याच्यासारखं आपण भाजी बिजी घेतो अशातला प्रकार नाही. त्यामुळे दोन्ही कपल्सना अनुरूप असं बाळ दाखवलं जातं आणि लिंगभेद सुद्धा न करता. हो, किंवा त्यांना जे अपेक्षित आहे हे सुद्धा थोडंसं चॉईस ठेवला जातो की मुलगा हवा मुलगी हवी, हे थोडंसं चॉईस असतोच सगळ्यांचा, प्रत्येकाचा थोडंसं इथे आहे तो भाग. आणि मग नंतर मग जर अनुरूप असेल आणि तुम्हाला जर आवडलेली असेल तर ठीक आहे, नसेल तर मग तुम्हाला दुसरं बाळ दाखवलं जातं या सगळ्याच्यामध्ये. तो थोडासा चॉईस एक ठेवला जातो या सगळ्याच्या आणि त्याच्याबद्दल काउन्सिलिंग पण थोडंसं होतं या सगळ्याच्या भागामध्ये. आणि मग ते बाळ त्यांना फोस्टर केअर म्हणजे ॲडॉप्शन देण्याच्या अगोदर त्या कुटुंबात रुळावं म्हणून काही कालावधीसाठी दिलं जातं. मग ते बाळ त्याच्यानंतर तोपर्यंत कोर्टात सेशन कोर्ट सत्र न्यायालयामध्ये त्याचं पिटिशन केलं जातं आणि काय त्या न्यायालयाच्या अनुषंगाने ते पुन्हा एकदा ॲडॉप्शन्स जे घेणारे आहेत पालकांकडे सोपवलं जातं, कोर्टातर्फे सोपवलं जातं. आणि हा खूप महत्त्वाचा भाग आहे. नाहीतर आता असं घडतं की काही बऱ्याच वेळेला लोक स्वतः ॲफिडेव्हिट करतात आणि मूल घेतात. म्हणजे एकाला मूल नकोय, दुसऱ्याने मुलाने ॲफिडेव्हिट केलं, ते मूल घेणं, याच्यातून नंतर कायदेशीर खूप कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. एक तर दत्तक घेणारं जे घेतलेलं जे मूल आहे याच्या संदर्भातली जी बॅक हिस्ट्री आहे, जी मागची हिस्ट्री आहे, ही खरं तर कोणालाच सांगितली जात नाही. आणि त्याचं कारणच असं आहे की त्या सगळ्याच्यातून नंतर मग इतके त्याच्यात वादविवाद सुरू होतात की मग अरे हा मग तो असाच होता म्हणून तो तसा वागतोय, अरे ते तसंच आहे म्हणून. असं नाही, आपण त्या मुलाला कशा पद्धतीने वातावरण देतो त्याच्यावर त्याचं वागणं हे अवलंबून असतो. त्याचा मागच्या इतिहासाचा काहीही संबंध नाही या सगळ्या ह्याच्याशी. त्यामुळे हा भाग दत्तक प्रक्रियेमध्ये अतिशय जाणीवपूर्वक बघितला जातो आणि एकदा बाळ दत्तक घेतल्याच्या नंतर किमान 3 वर्ष त्या बाळाचा फॉलोअप केला जातो, त्या कुटुंबाचा फॉलोअप केला जातो आणि त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. दत्तक निधन हा पुन्हा एक वेगळा आपला विषयाचा मुद्दा मोठा आहे. पण एक थोडक्यामध्ये या मुलांना जेव्हा दत्तक दिलं जातं तेव्हा काय पद्धती आहे ही आता आपल्या सरांकडनं व्यवस्थित समजून कळली. याविषयी अजून बोलूया, पण वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा सखी सह्याद्री. नमस्कार. हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर.
आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हॅलो सखीकडे वळण्यापूर्वी हॅलो डॉक्टरच्या वेगवेगळ्या विषयांविषयी चटकन जाणून घेऊया. वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रायोजित हॅलो डॉक्टर. विषय आहे हृदयविकार, कोरोनरी अँजिओप्लास्टी. सहभागी होणार आहेत डॉक्टर अनिल पोतदार. सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. गुरुवार 4 डिसेंबर रात्री 8 वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रायोजित हॅलो डॉक्टर. विषय आहे मान, पाठ, कंबर आणि संयुक्त उपचार. सहभागी होतील डॉक्टर अनिल पाटील. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. पुढच्या शुक्रवारी 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता हॅलो सखीचा विषय आहे सखी सह्याद्रीमध्ये माहितीचा अधिकार कार्यपद्धती. सहभागी होतील विवेक वेलणकर. सूत्रसंचालनासाठी मी आहेच तुमच्याबरोबर. आजच्या सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे तो म्हणजे वेगळा आहे, तो म्हणजे त्यागलेल्या मुलांच्या व्यथा. आणि विकास सावंत सर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, या क्षेत्रामध्ये गेली 19-20 वर्ष काम करतायत. ते ह्या क्षेत्रामध्ये काय वेगवेगळ्या व्यथा असतात आणि त्याच्यावरती उपाय काय आहे, सोल्युशन द्यायचं काम आज ते करत आहेत. जेव्हा या वेगवेगळ्या केसेस तुम्ही सांगताय आणि आपण ह्या सगळ्याविषयी विस्तृतपणे बोलतो, तेव्हा एक 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 प्रत्येक केस हा प्रत्येक धडा आहे आणि तिथून त्यातून शिकून पुढे जायचं आहे. असं म्हणताना एक मुद्दा आला तो म्हणजे मुलं जी आहेत ती लहान वयामध्ये त्यागली जातात किंवा मध्यम वयाला अचानकपणे त्यांचा हात सोडला जातो किंवा जत्रेमध्ये गर्दीच्या ठिकाणी त्यांना त्यागलं जातं. आता ही मोठी मुलं जी कळती असतात किंवा न कळती असतात, या दोन्ही पद्धतीच्या मुलांना जेव्हा त्यागलं जातं तेव्हा त्यांचं काय होतं? शारीरिक वाढ झालेली आहे, मानसिक वाढ झालेली असते किंवा नसते, ह्या मुलांना कसं सांभाळलं जातं? अगदी चांगला प्रश्न. एक तर असा आहे की जी मोठी मुलं त्यागली जातात तर त्याचं विकलांग हा एक मोठा प्रकार आहे एका बाजूला. दुसरा भाग मोठा जो आहे जो मानसिक विकलांगता, म्हणजे शारीरिक विकलांग आणि मानसिक विकलांगताचा आहे. आपल्या समाजामध्ये या मुलांच्या संदर्भात काळजी घेणारी अतिशय कमी संस्था आहेत. अच्छा. की अतिशय कमी शाळासुद्धा अशा प्रकारच्या मुलांच्यासाठी आहेत किंवा संस्था देखील आहेत की जी यांची काळजी घेऊ शकतात किंवा पालकांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग देणं, त्या प्रकारचं नियोजन कसं करावं हे सांगणं, अशा प्रकारच्या संस्था अतिशय कमी आहेत. आणि मग अशा वेळेला हे मूल सांभाळणं अतिशय कठीण होऊन जातं पालकाला. त्यातल्या त्या ज्या पालकांची परिस्थिती अतिशय गरीब आहे, ज्या पालकाला हे उपचार परवडण्यासारखे नाहीत, असे पालक मग अतिशय नाईलाजाने या मुलांना सोडून द्यायच्या अगदी त्या विचारावरती येऊन जातात. आणि मग अशा वेळेला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये अजूनही बरंच काम करण्यासारखं शिल्लक राहिलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी मुलांसाठी असणाऱ्या, या मुलांच्यासाठी असणाऱ्या ज्या योजना आहेत याच्यामध्ये चांगली वाढ होणं गरजेची आहे किंवा ह्या सगळ्याच्यासाठी शासनाने काहीतरी पुढाकार खरं तर घ्यायला हवा. आणि किंवा मग एखाद्या स्वयंसेवी संस्था अशा संदर्भात जर काम करत असतील तर त्यांना प्रोत्साहन मग काहीतरी देणं गरजेचं आहे किंवा त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. अशी आव्हानं करणं गरजेचं आहे आत्ताच्या वेळेला. कारण ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत ह्या शहरापुरत्या मर्यादित आहेत, गावाच्या पातळीवरती ह्या नाही आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी असं बऱ्याच वेळेला सुद्धा बघितलं होतं की मानसिक विकलांग आहे आणि शारीरिक विकलांग सुद्धा आहे आणि अशा मुलांना बांधून ठेवलं जातं, पायाला बांधून ठेवतात, हाताला बांधून ठेवतात की जेणेकरून त्यांना सांभाळणं खूप कठीण होऊन जातं या सगळ्याच्या. आणि कसं काय करायचं असतं, कुठे ठेवायचं हे माहीत नाही. हे सगळं काय म्हणावं, ह्या सगळ्याला शब्द नाहीत हो. हे सगळ्या भयानक घटना आहेत ज्या आपल्याला असं वाटतं की हे एखादं काहीतरी चुकीचं स्वप्न आहे, पण हे वास्तव आहे, नाही का सर? हे वास्तव आहे, पण हे शक्य आहे, हे सुधारणं खूप शक्य आहे, सुधारणं शक्य आहे, अतिशय शक्य आहे. आणि आपल्याकडे अशी बरीच व्यक्ती आहेत, अशा बऱ्याच संस्था आहेत की या सगळ्याच्या संदर्भात काम करायला तयार आहेत. खरंच मार्गदर्शन. पण पुढचा प्रश्न वाट बघतोय, तिकडून पुन्हा या मुद्द्याकडे वळूया.
नमस्कार सर, माझं नाव रश्मी महेश विचारे. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की जत्रेच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी बऱ्याच वेळा मुलांना सोडलं जातं, ह्याची कारणं काय आणि असं का केलं जातं? आता कारण आपण आत्ताच बघितली की जे ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनाच स्वतःला शक्य नाही होत आणि ते सोडून दिलं जातं. कार्यक्रमाच्या आधी तुम्ही एक वाक्य सांगितलं की जे पुन्हा पुन्हा आठवून सुद्धा भयानक वाटतं. तुम्ही म्हणालात की जेव्हा एखादी जत्रा असते किंवा एखादी काहीतरी वेगळा गर्दीचा काही समारोह असतो, ते संपल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांना ही मुलं सांभाळणं हे एक वेगळं काम असतं तिथली व्यवस्था सांभाळण्याच्या व्यतिरिक्त. हे जे तुम्ही सांगितलं हे भयानक विदारक वास्तव जे आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना किती जबाबदारी निभावी लागते हे तुमच्या बोलण्यात खरंच आहे. कारण ह्या अशा वेगवेगळ्या जत्रांचं ठिकाणामध्येच लक्ष देणं खूपच कठीण असतं, पोलिसांना म्हणा किंवा आणखीन कायदेशीर गोष्टींना सुद्धा. मग ह्या अतिशय सोयीस्कर जागा आहेत की अशा सोयीस्कर जागेमध्ये आपण मूल सोडलं तरी कोणाला काही कळणार नाही. मग तू इथे थांब, मी जरा जाऊन येते असं म्हटलं तरी कोणाला कळणार नाही. या सगळ्या गोष्टी कायम घडत असतात, पण याला ताबडतोबीने अटेंड केलं गेलं तर खूप चांगले त्याच्यातील परिणाम घडू शकतील. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला असं स्वतःला वाटतं की ह्या सोयी आणि सुविधा मुलांच्यासाठी त्या जिल्ह्याच्या पातळीवर किंवा तालुक्याच्या पातळीवर किमान करणं. आधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की गावागावामध्ये असणारे ही जी मुलं आहेत, अशा प्रकारची मुलं आहेत, यांचा शोध घेणं आणि त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या योजना सुविधा पुरवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे एक वेगळं आव्हान आहे. कारण या मुलांच्याकडे अटेंड होणं हेच तर खूप महत्त्वाचं आहे ना त्यांना. आणि असं आणि ते अशक्य गोष्ट नाहीये, कारण शासनाच्या मार्फत अतिशय चांगला प्रकार जो सुरू करण्यात आलेला आहे ते प्रत्येक गाव पातळीवर एक बाल संरक्षण समिती नेमण्यात आलेली आहे की ज्याच्यामध्ये गावाचा सरपंच, गावाचे आशाताई, गावाचे ग्रामसेवक हे सर्व त्याचे सदस्य आहेत आणि गावातले युवक मंडळ हे त्याचे सदस्य आहेत. या सगळ्यांनी जर त्या आपापल्या भूमिका गावाच्या पातळीवर जर पार पाडल्या, तसंच शहराच्या पातळीवर सुद्धा अशा भूमिका जर पार पाडल्या तर अशा मुलांच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा या समितींकडून अशा भूमिका पार पाडल्या जातात आणि अशाला शासनाकडून जर मदत ताबडतोबीने मिळाली विलंब, तर त्या मुलांना वाचवणं किंवा त्या मुलांचा सांभाळ करणं कुटुंबाला कठीण नाहीये. ते कुटुंबाला करता येणं शक्य आहे या सगळ्याचं. पण या भूमिकांचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट, कारण आपण हा सगळा कार्यक्रम करतो ते बालकांच्या अधिकाराला 25 वर्ष पूर्ण झाल्याचा. एक महत्त्वाची भूमिका आपण सर्वांनीच बाळगली पाहिजे की हे सर्व मुलांचे अधिकार आहेत. हे देऊन आपण त्यांच्यावर उपकार करत नाही आहोत, आपण त्यांना हे देण्याचा त्यांचा अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य आहे. हे जर जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावर उपकाराच्याच भाषा करत राहणार आहोत. ह्या उपकाराच्या भाषा चालणार नाहीत या पलीकडे. त्याला आपल्याला आपलं कर्तव्य म्हणून बघावं लागेल आणि त्या कर्तव्याच्या मागे जावं लागेल. हे खरंच या सगळ्यात आपण हक्कांविषयी अगदी ठणाणून सांगत असतो आणि भांडत असतो, पण कर्तव्याची जाणीव ही प्रत्येक वेळी व्हायला हवं. आणि सामाजिक कार्यकर्ते आणि त्या क्षेत्रामधले एक हिरिरीने सहभागी असणारे म्हणून तुम्ही जेव्हा सामान्य माणसांना आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देता, कान धरता, तर तेव्हा तो महत्त्वाचा आहे आणि मोलाचा आहे. पुढचा मुद्दा काय बघूया. माझं नाव ललिता पातेरे. माझा असा प्रश्न आहे की मला जर एखादं मूल रस्त्यात मिळालं तर मी काय करायचं? खूप चांगला मुद्दा आहे. मी काय करायचं? अगदी छान. दोन गोष्टी मग अशा सांगितल्या पद्धतीने, जर असं मूल सापडलंच, मोठं असेल छोटं असेल कसंही असेल, बरोबर, एक तर ताबडतोबीने आधी त्याच्या जवळ जाणं, त्याला ते आधार देणं. जर छोटं असेल तर त्याला उचलून घेणं, काय प्रकार आहे तो बघणं. मोठा असेल तर त्याच्या सोबतीला राहणं, त्याला सांगणं घाबरू नको, त्याला एक धीर देणं. हा सगळ्यात एक खूप महत्त्वाचा भाग आहे जो अतिशय गरजेचा पहिला आहे. नंतर काय करावं तर एक तर पोलिसांना आपण फोन करा 103ला. 103 ही अतिशय चांगली व्यवस्था आहे पोलिसांची की जी तुम्हाला ताबडतोब 10 मिनिटाच्या आत अटेंड करते त्या सगळ्याच्या मध्ये. किंवा 1098 1098 याला फोन करा. आणि इतकं जरी केलं तरी पुढच्या सगळ्या काय प्रोसेस अगदी सुरळीत होण्यास मदत होऊन जाईल. बरं, यामध्ये असं असतं की सामान्य माणसाला भीती असते की मला कुठेतरी या सगळ्यामध्ये अडकवलं जाईल. बरोबर.
ह्यापासून, ह्या भीतीपासून मुक्तता कशी काढावी? अगदी म्हणजे 10-9-8 जर तुम्हाला गुप्तता ठेवायची असेल तरी गुप्तता ठेवू शकता. 103 सुद्धा तुम्हाला तुमची नावं द्यायलाच पाहिजे असा भाग नाहीये. आपला कायदा, आपल्या देशाचा कायदा असा सांगतो की ज्या वेळेला तक्रारदार तयार नसेल, तक्रार द्यायला तयार नसेल किंवा नोंदवायला तयार नसेल तर अशा वेळेला पोलिसांनी तक्रारदार व्हायला पाहिजे आणि त्यांनी तक्रार ती नोंदवायला पाहिजे. शासनाच्या वतीने त्यांनी ते काम करायला पाहिजे असं ते सांगितलं जातं. जर हेही शक्य नसेल तर बालकल्याण समिती स्वतः त्याच्यात इनिशिएट घेते, कारण बालकल्याण समितीला सुमोटो करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे ते सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये घेऊन किंवा त्या ठिकाणची बालगृह आहेत, शिशु आधार केंद्र आहेत, हे हिरिरीने या सगळ्या भागात काम करतात. त्यामुळे त्याला तितका प्रश्न निर्माण होणार नाही त्या सगळ्याच्यामध्ये. पण किमान तुम्ही एक पाऊल पुढे चला. शासन आणि इतर सर्व गोष्टी तुमच्या सोबतच आहेत. बरोबर आहे. आता या सगळ्यामध्ये जेव्हा ही अर्धवट वाढलेली मुलं जेव्हा सोडलेली असतात तेव्हा त्यांचं समुपदेशन हा एक मोठा भाग येतो. मग ते कसं केलं जातं? तो एक तर कसं होतं की अशी जी मुलं सोडलेली असतात तर त्यांना माहीत असतं, ह्या सगळ्या जाणीव त्यांच्या मनामध्ये एक चीड आणि राग निर्माण झालेला असतो की मला सोडलंय, हे सगळ्या आपला आधार गेलाय. एक विवश मनस्थितीमध्ये आलेलं हे मूल असतं. मग अशा वेळेला त्यांच्याबरोबर बोलणं, त्यांच्याबरोबर काउन्सिलिंग करणं, समुपदेशनाच्या गोष्टी घडणं हा सगळा भाग एका बाजूला होतोच. त्यांच्या आईवडील शोधायचा भाग एका बाजूला होतो. बरं काय होतं की 11-12 वर्षाची किंवा 9-10 वर्षाची जरी मुलं जरी झाली आणि त्यांना सोडलं तरी ते लगेच अडॉप्शनमध्ये जात नाहीत. कारण मूल जेवढं मोठं होतं तेवढं त्यांचं ॲडॉप्शन होणं किंवा त्यांचं दत्तक होणं खूप कठीण होऊन जातं. कारण त्या मुलाच्या स्वतःच्या चॉईस झालेल्या असतात, त्या मुलाच्या स्वतःचे निर्णय झालेले असतात. एक झाड दुसरीकडे लावणं कठीण. आणि मग त्या पालकांबरोबर ते जे कोणी दत्तक घेणारे असतील, समजा जर एखादे तयार झाले असतील तर ते त्यांच्याबरोबर ते मिळणं, मिसळणं आणि त्यांच्याशी बोलणं, त्या मुलाला त्या संदर्भातील ही सगळी तयारी करावी लागते. पूर्ण तयारी करावी लागते, पण ती केली जाते. जर शक्य असेल तर ती केली जाते. अशक्य असेल तर मग ते मूल त्या बालगृहामध्ये वाढतं आणि मग त्याला त्या सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. वयाच्या 21 वर्षापर्यंत त्याला सांभाळण्याची कायद्याने तरतूद केलेली आहे. आणि मग पुढच्या त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सुद्धा म्हणजे उदाहरणार्थ त्याचं तंत्र शिक्षण असेल किंवा शालेय शिक्षण असेल, कॉलेजाचं शिक्षण असेल, या संदर्भात सुद्धा मदत केली जाते. बरोबर आहे. मग या सगळ्यामध्ये जे ते सरकारने त्या बाळाची जबाबदारी किंवा त्या मुलाची जबाबदारी उचललेली असते. म्हणजे आपण असं म्हणतोच आणि असं आहे, शासनाचा अभिप्रेत असा आहे की पालक हा मुलाचा पहिला म्हणजे आई वडील हे मुलाचे पहिले पालक असतात आणि शासन हे दुसरं पालक असतं. त्यामुळे जर आई वडिलांकडून हे जर त्यागलं गेलं तर शासनांना त्याची जबाबदारी टाळता येत नाही आणि ते करावीच लागते, त्याला घेऊन पुढे जावंच लागतं. बरोबर आहे. आता या सगळ्यामध्ये जेव्हा ह्या मुलाला समजलेलं आहे की नाही आपण ह्या पद्धतीने अनाथालय किंवा बालसुधारगृहामध्ये, मग इथे वळण, शिस्त आणि आयुष्यातलं मार्गक्रमण हे या मुलांचं कसं होत राहतं? बरं, एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बालसुधारगृह हा शब्दच नाही कायद्यात, काढून टाकलाय. कारण सुधारायची गरज ही मोठ्या नाही, छोट्याने सुधारायची गरज नाही. त्यामुळे आपण सगळे सुधारलो तर मुलं बरोबर सुधारतात. त्यामुळे बालगृह हा अतिशय चांगला शब्द या सगळ्यांच्यासाठी एका बाजूला आहे. त्यामुळे ही मुलं, आणि म्हणून मला स्वतःला, मी एक या मुलांच्या सोबतीला वागणारा माणूस म्हणून मला स्वतःला सुद्धा असं केव्हा केव्हा वाटतं हे अनाथालय सुद्धा बाजूला काढून टाका. कारण आपण सगळे आहोत त्यांची काळजी घेणाऱ्याला, कुठे अनाथ आहे, आम्ही सर्व आहोत तुमच्यासोबत, अशी भूमिका, अशी भावना त्या मुलांच्या सोबत व्हायला पाहिजे. ही पहिली सुरुवात आहे एका बाजूला. मग ह्या मुलांच्या सोबत जेव्हा वेगवेगळ्या त्यांच्या वाढीच्या दृष्टिकोनातून असेल, मानसिक वाढीच्या दृष्टिकोनातून, शारीरिक वाढीच्या दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक म्हणजे पूर्णत्व अंगाने त्याच्यासोबत त्या बालगृहाने काम करायचं असतं. त्या बालगृहामध्ये त्यांना ठेवलं जातं. वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलाला बालगृहात राहण्याची परवानगी देता येते आणि नंतरची 2 वर्ष जे आहेत त्याला आफ्टर केअर होम म्हणतात. त्या आफ्टर केअर होममध्ये सुद्धा या मुलांना दाखल करता येतं 21 वर्षाच्या कालावधीपर्यंत आणि तिथे त्याची काळजी घेतली जाते ह्या मुलांची. बरोबर आहे. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा मुलं स्वावलंबी होऊन आपल्या पंखांमध्ये बळ आजमावतात तशाही तुमच्याकडे खूप केसेस आहेत. हो, त्याविषयी पण सांगा. हो, एक तर असं होतं की या मुलांच्या मध्ये प्रतिभा नसते अशातली गोष्ट नाही, प्रतिभा असते आणि या प्रतिभेच्या अनुषंगाने हे जातात. त्यांना फुलायला फक्त आपल्याला आधार द्यावा लागतो, तो एक भाग झाला. पण काय होतं केव्हा केव्हा की आपली स्वतःची मुलं सुद्धा 19 आणि 20 वर्षावरती स्वयंपूर्ण झालेली नसतात.
एक मुद्दा माझ्या कायम डोळ्यासमोर जो दिसतो आणि जो आपल्याला करायला लागेल आता ह्या कालावधीमध्ये, की या मुलांची 21 वर्षाच्या नंतर एक आयडेंटिटी तयार झालेली नसते जी आपल्याला समाजात गरज असते. ही आयडेंटिटी मला स्वतःला असं वाटतं की पहिल्यापासून मुळातच आत्ता तयार झाली पाहिजे आणि तशा प्रकारचे प्रयत्न बालगृहाने किंवा शासनाने करायला घेतले पाहिजेत. मुलांचे आधार कार्ड तयार करणं म्हणा किंवा त्यांच्या रेशनिंग कार्डाच्या संदर्भात काही गोष्टी करता येणं शक्य आहे का, आणि मूल 21 वर्षाच्या नंतर बाहेर जाण्याच्या अगोदरच त्याचा प्रयत्न केला पाहिजे की बाबा आता हे बाहेर जाणार आहे, मग 16-17 वर्षापासूनच त्याला बाबा तू कसं जाणार आहेस, मग कुठे राहणार आहे, मग कसं करावं, ह्या सगळ्या समाजामध्ये वावरण्याचं एक शिक्षण सुद्धा देणं गरजेचं आहे. कारण संस्थात्मक पातळीवर असताना जे संरक्षण असतं ते 21 वर्षाच्या नंतर लगेच बाहेर गेल्याच्या नंतर समाजात मिळणं कठीण आहे. मग हे जे सिंक्रोनायझिंग आपण त्याला म्हणतो की एका बाजूला समाजामध्ये जुळवून घेण्याचं, आणि ह्याच्यामध्ये खूप चांगला शब्द वापरला आपल्या कायद्यामध्ये, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सोशल रिइंटिग्रेशन म्हटलंय आणि मराठीत आपण त्याला पुनरेकात्मीकरण म्हणतो. म्हणजे पुन्हा एकदा एकत्रित करणं ही प्रक्रिया कायद्याने घडली गेली पाहिजे. आत्ताच्या घडीला हे खरंच कमी आहे. म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्या मुलाला सामील करून घेतलं. आणि मुलींसाठी सुद्धा जेव्हा मूल म्हणतो तेव्हा एक थोडंसं आपल्याला सगळं मुलींना जास्त काळजीची गरज आहे, अगदी काळजीची गरज आहे. त्याच्याविषयी काही तुम्हाला जातं? हो, म्हणजे असं सुद्धा आहे की आपल्याकडे 18 वर्षाच्या नंतर अडल्ट होतं आणि त्याच्यानंतर महिला राज्यगृह आहेत. त्यामुळे महिला राज्यगृहांमध्ये त्यांना मुलींच्यासाठी आधार तयार केलेले आहेत किंवा बऱ्याच अशा संस्था आहेत की ज्यांनी मुलांच्यासाठी ग्रुप होम तयार केलेले आहेत आणि त्या ग्रुप होमने एकत्र राहतात आणि मग हे सगळं करता येणं शक्य. खरंय. म्हणजे जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भारस आहे. माणसामध्ये देवत्वाचा अंश असला पाहिजे असं आपण म्हणतो, पण देवत्व म्हणजे काय हो मंडळी? जेव्हा माणसामध्ये ते लपलेलं असतं देवत्व, ते माणसामधल्या कृतीमधून दिसतं. मदर टेरेसा, बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ ही सगळी माणसामध्ये असलेल्या देवत्वाचीच उदाहरणं आहेत. सामाजिक कार्यकर्ते विकास सावंत यांच्याशी आपण गेले 2 एपिसोड बोलत आहोत. त्यांच्या कार्यामधनं आपण उलगडत जात आहोत की माणसामधलं देवत्व आणि समाज म्हणून आपली भूमिका काय असावी, हे सगळं कार्य काय चालतं, त्यांना समाजाचा घटक म्हणून काय आहे. इथं आपण नतमस्तक होणं ही नम्रता, पण त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होणं ही आपली त्यांच्या कार्याप्रती आणि एक घटक म्हणून असलेली कृतज्ञता. सर, तुम्ही इथं आलात आणि माहिती दिलीत, तुम्हाला खरंच मनापासून तुमचे आभार तर मानतेच आहे, पण त्याचबरोबर प्रेक्षकांच्या वतीने तुमच्या सगळ्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छाही देते. धन्यवाद. भेटूया पुढे.